टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अशोक मोहिते मारहाण प्रकरणातील आरोपींना आज अटक करण्यात आलेली आहे। धारूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे सर आपल्यासोबत आहेत। सर, मोहिते मारहाण प्रकरणातील जे 2 आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे, काय कुठून अटक केली आहे काय? आम्ही यांना कर्नाटका या ठिकाणून अटक केलेली आहे। यातील एक विधी संघर्ष बालक आहे जो मेजर आरोपी आहे, त्याला आपण अटक केली आहे। त्याचं नाव वैजनाथ उर्फ भुऱ्या बांगर यास आम्ही अटक केलेली आहे। त्याच्याकडे गुन्ह्या संबंधाने त्याला अटक करून त्याच्याकडे तपास सुरू आहे आणि विधी संघर्ष बालकाकडे सुद्धा विचारपूस करून त्याला बाल न्यायमंडळासमोर आम्ही हजर करत आहोत। कुठून अटक केली? कर्नाटका येथून त्यांना अटक केलेली आहे। शुगर गप्पी कारखाना परिसरात ते आम्हाला मिळालेले आहेत। कसा शोध कसा लागला? 24 तासात तुम्ही आरोपींना ताब्यात घेतलंय? आरोपी गुन्हा करून गुन्ह्याच्या वेळेस त्यांनी जी पळण्यासाठी मोटरसायकल वापरली होती तीच मोटरसायकल त्यांनी इथून पळून जाण्यासाठी वापरली। त्याच मोटरसायकलवर ते कुर्डवाडी या ठिकाणी पोहोचले होते। कुर्डवाडी या ठिकाणी एका हॉटेल व्यावसायिकाच्या मदतीने एक फोन त्यांनी केला होता। तो क्लू आम्ही धरून संभाव्यतेच्या ज्या घटना होत्या कुठे कुठे पोहोचू शकतो, यापूर्वीसुद्धा जो भुऱ्या आहे आरोपी, मेन आरोपी जो भुऱ्या आहे वैजनाथ भुऱ्या बांगर, हा त्या ठिकाणी ऊसतोडीच्या कामासाठी सुद्धा गेलेला होता। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली LCBची 2 तपास पथकं आणि माझ्या पोलिसांची 3 तपास पथक अशी संभाव्य जी ठिकाणं आहेत या ठिकाणी तो पोहोचू शकतो त्या ठिकाणी आपण तात्काळ रवाना केली होती। त्यातल्या एका पथकाला यश आलं आणि बातमीची शहानिशा झाल्यानंतर आपल्याला ते आरोपी एका मजूर वस्तीवरती आश्रय घेताना मिळून आलेले आहेत। काय तपासात काय तपासात निष्पन्न झालं किंवा अधिक तपास काय झाला? अधिक तपासामध्ये आरोपीला अटक रात्रीच केलेला आहे। अजून तपास हा आता इनिशियल स्टेजवर आहे। बऱ्याच गोष्टी अजून उघड होणे बाकी आहे। ज्या गोष्टी आरोपीकडून उघड होतील त्या अनुषंगाने आपण तपास करत आहोत आणि इतरही साक्षीदारांचे त्यांची तपास टिप्स नोंदून जबाब नोंदून गुन्ह्याचा तपास करत आहोत। सध्या तपास जो आहे तो इनिशियल स्टेजवर आहे। न्यायालयात हजर करणार कधी करणार? न्यायालयात त्यांना आपण 2:30 वाजता हजर करतोय धारूर न्यायालयात आणि जो विधी संघर्ष बालक आहे त्यास बाल न्यायमंडळ बीड या ठिकाणी हजर करत आहोत। येस। कॅमेरामॅन आदिलसह मी यशपाल भोसले, TV9 मराठी, धारूर, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।